हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? मस्त आनंदी असतात. तर पप्पा आलेले आहेत व्हिडिओ बघून घरी. मॅडमचा प्रकार मला वाटतं ते लागणार निघेल धुवून वगैरे असं त्याच्यामुळे माझा आजचा वेळा असेल काय मटर कशाचं ठेवलंय, काय ठेवलंय, कशाचं आहे पप्पा ते? माझ्या कामाचं म्हटलं सिलिकॉन आहे ते. काय बोलू नका, हात मला काढून बाहेर कसं निघणार माहिती होते. असं कधी आता दुखत असेल तरी पण म्हणा. मी व्हिडिओ अपलोड केला ना तर पळत पळत आले. पळत नाही, गाडीवर आले. म्हणजे गाडीवरूनच आले, फोन नाही काय नाही, कामावरून घरी आले. जरा असं निघणार ते आता बसात निघेल सगळं का पण मिठा होत आहे. निघेल वडा जोरात म्हणजे फ्रॅक्चरच होते माझा. हे घातल्या याच्यावर कोबा घालायला लागेल. मी व्हिडिओ अपलोड केला होता बुद्धी कसं कोणतरी सांगेल म्हणून, म्हणजे काय पर्याय ह्याच्यावरती आहे. आणि मी सांगितलं पण होतं की बाबा तुम्ही दोन्ही हाताला कशी लावून घेतलीस? हे हात धुता वेळ घातले ते ह्याला पण घातलं. वा, पप्पाची रिॲक्शन बघा. ठेवा, पाण्यात बुडवून ठेव गरम. काय आहे ते? थिनर आहे. या बोटाला पण घ्यायचं तर हातच नाही. सर्दी चालेल बघा तो. वास आला ना. आता मग साफ करताना दुसऱ्या हात बरोबर त्यातला जेव्हा पुसून काढवा तरी पण काम आवडतं पटापट पुसत असतो. एवढं वाळ्यापर्यंत चालतंय. चमडा आहे काय उपयोग ना बाप्पा त्याला घासून. हॉस्पिटल मध्ये काढतील काय डॉक्टर वगैरे? तिथं आ ऊ नाही करायचं. मग अरे असा मॉडेल माझा हात तर ते जरा गॅस बंद कर. साबण लावलंय, परत थिनर लावलंय, काय हँडवॉश. थिनर ते हिचं लावलं. मग काय निघाले हँडवॉश लावलंय. त्याला नक्क नाही आहेत आमच्या सर. आम्हाला नक्क नाही बाबा. हे काढा की ह्याला पुसून निघते. चोळ लोक चोळ. ते होऊ दे कसं तर आवर. झटकन काहीतरी हे लावणार नवीन काही काढताना काम सोडून काय आलात खरं? मग काय प्रकार आहे? सिलिकॉन काय प्रकार हा? सारखं मूर्ख म्हटलं तुम्ही काढणारच नाही. फटाफट कपड्यांचं आईला लावा पण. आईला तक्रार करताय काय? तुम्ही काल माझ्यावर भांडलात की नाही, त्याच्यामुळे मी असं केलं रागानं. म्हणून कशात जात आहे खाल्लं काय नाही ते जाते. वडा दाबा जोरा. चपात आता बाबा भाकरी संध्याकाळी ह्याच हाताने मिळणार आहे. तेच म्हटलं ह्याच हाताने चालले की तर जाणार ते संध्याकाळपर्यंत. मी भाकरी करणारच नाही. चपाती कर, काय जरी कर. मी सकाळी संध्याकाळी डाळभात करणार, चपाती करणारच नाही. तुम्ही एक दिवस मला करून टाका की तुम्ही. मग आता एवढं सगळं झाले तर प्रोग्राम देवाला सत्संग केला त्याला सांगितलं. देवानं तुमचा देवाला चकचकीत केलाय. माझा हात काढून द्या व्यवस्थित. मला वाटलं कलर दिलाय तू, व्हाईट कलर. कसलं भारी दिसायला, दृष्ट लागेल. कोलगेट नव्हता कोलगेट एवढा
असं असं कोण येणार आहे एवढं जे आपल्याला बघून कोण जाणार येणार म्हणून नाही. बायका घरात स्वच्छ दिसू दे म्हणून काम करतात. त्याच्यानंतर पण ते- काय असलं निघेल असं माहित नाही ना. ते पहिला चौकशी करत जरा पूर्ण. चौकशी केली की करायला देणार आहेत का? आता बोट वडूनच काढताय की काय? असं वाटत ते चीक लागलाय त्याला. तेल आणि जरासं घ्या त्याच्यामधलं आणि जरासं लावा. पप्पा आले म्हणून फोन लावून पप्पाने विचारलं. फोन कुठे नाही कोणाला डायरेक्ट आले. तुला नाही, हा त्यांना विचारलं की कसं करायचं. मी पटकन फोन लावून फोन लावून कोणत्या तरी माणसाला कोणाला विचार कामाचं माणसाला विचारायचं. त्यांना विचारलं कसं काढायचं. मग ते सांगितलं तर दुखणार नो पर्याय. त्यांनी सांगितलं मग लगेच पुन्हा आग व्हायला लागली. फायनली थोडंसं निघालेलं आहे. थोडंसं नाही बऱ्यापैकी निघाले. हे बघ, जरासं फक्त राहिले आता. या 2-3 भिंती तेवढ्या करून त्या भिंती दाखवून त्या 2 भिंती होत्या होते पूर्ण. कोणाच्या घराला कलर द्यायचा असेल तर शुभांगी पेंटरला सांगा, कलर देऊन मिळेल. कलर हाताला लागलेला नव्हता काढेल. हातलो नका कशाला परत कशाला करते आता? नाही करत. पण तुम्ही खरंच ना आता कामावर नाही यायला नको पाहिजे होतं. आज संध्याकाळी येऊन जरी काढला असतं चाललं असतं. मी व्हिडिओ का तुमच्यासाठी टाकला नव्हता, मी माझ्या लोकांसाठी टाकलेला. म्हटलं त्यांनी काहीतरी ऑप्शन देतील मला काढायलाही तोपर्यंत. निघाले ना आता. नाही काय जरासं राहिले होते असं करून सोडून चालते. नाही जरासं राहिले. बघ बघते एवढंच राहिलं. असं तुमचं नवरा करतोय काय? कमेंट करून सांगा. भांडतात प्रेम पण आहे तसं. उगीच चिडवायला म्हणायचं नाही. हे आता थोडस राहिलंय काढतो माझं मी नंतर बसून. एवढं पडलंय. त्या हाताला चाकू लागलाय की त्या बोटाला चाकू लागलाय मग अशी काढता वेळ. तेच बोटाला लागलाय. चाकून करामती निघते का बघत होते. हेच झालं. हेच थोडं झालं. आता धुवून बघू. चला हे माझं फायनली निघालं. एवढंच राहिलंय ते काय मी नंतर आणि चाकू लागलाय की रे. चलो बाय बाय. चला बाय बाय. आता हे काय काढून घेते तेवढंच त्यांच्याकडून. पण बिचाराची सुट्टी पडली माझ्यामुळे. खरंच मला असं वाटलं नाही की बाबा हे बघून व्हिडिओ लगेच घरी येशील. खरोखर काहीतरी झालं तर मोठं असं काय करशील. अयो चलो चला बाय बाय. हे निघालं फायनल झालं. बाय. जरासं राहिले ते आता काय निघेल थोड्या वेळानं. जरासं राहिले एवढंच राहिले. हे बघ केवढे. हे बघ सगळं सुकायला पाहिजे तसं बरोबर नकातलं नाही. बाय बाय. बाय 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 बाय.